वेल, मला काही सांगायचं आहे आता ऍक्च्युली. आज हलकासा पाऊस आला नागपूरमध्ये आणि जसा पाऊस आला ना तसंच माझ्या डोक्यात एक कल्पना आली. आणि कल्पना नाही, एक प्रकारे स्क्रिप्ट, म्हणजे स्क्रिप्ट नाही म्हणता, एक कहाणी वगैरे आहे माझ्या डोक्यात वगैरे. म्हणजे एकदम अचानकपणे डोक्यात आली, सो मला वाटलं की आपण त्याला रेकॉर्ड करावं बा. सो यस. सो कहाणी कशी आहे हे नाही सांगत मी, कारण ही एकच कहाणी आहे. कशी आहे ते तुम्ही डिसाईड करायचं. ओके. आता कहाणी हे माझ्यासोबत होऊन राहिलं, म्हणजे माझ्यासोबत होत आहे म्हणून मी एक्सप्लेन करीन. म्हणजे असं झालं माझ्यासोबत, तसं झालं. सो ऍज अ थर्ड पर्सन नाही एक्सप्लेन करेन मी, ऍज अ फर्स्ट पर्सन, म्हणजे माझ्यासोबत होत आहे बा. सो यस. सो सुरुवात करायचं. आज ऍक्च्युली सकाळपासून पाऊस सुरू होता. तसं थेंब थेंब वगैरे होता, एवढं काही होतं नाही. माझी सकाळची मॉर्निंग शिफ्ट होती, सकाळी 7 वाजता ते 3:30 वाजेपर्यंत पाऊस होता बारीक वगैरे. बट ऑफिसमध्ये पोहोचलो सकाळी 7 वाजता, तयारी वगैरे केली, 5:30 वाजता उठलो, तयारी वगैरे केली, आंघोळ केली, आणि देन ऑफिसमध्ये पोहोचलो. मग पाऊस सुरू झाला, झरझर 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 वगैरे. 9 वाजेपर्यंत कसा तरी पाऊस चालला, आणि त्याच्यानंतर 9 वाजता मग आभाळ एकदम क्लीन झाला. मग असं काही वाटलं नाही का त्याच्यानंतर पाऊस येईन बा. वेल, आता कसं ऑफिसमध्ये काम करणं करणं म्हणजे एक प्रकारे वेगळंच आहे. इथे तुम्हाला ढगं पाहायलाच भेटत नाही. इट जस्ट लाईक इथे कॉन्क्रीटचं बिल्डिंग असते आणि एसीची हवा अशी झरझर झरझर थंड करून टाकते ना, काही बहुतच जास्त. आणि एक तर मी नाही का, माझा जो टेबल आहे ना ऑफिस, माझा जो कम्प्युटर आहे ना, तो बिलकुल एसीच्या बिलकुल समोरच आहे. सो मला तेवढी एकदम झरझर थंडी हवा लागते ना, की बहुतच जास्त. आणि बंदही नाही करू शकत. बंद केले का मागचे लोक कल्ला करतात, रे तू तुझा एसी का बंद केला वगैरे. सो अनफॉर्च्युनेटली आय हॅव टू सस्टेन तेवढी बहुत थंडी. सो म्हणून मी 2 टी-शर्ट घालून देतो. कधी प्रॉब्लेम येऊ शकते ना. आणि कसं की थंडी एसी सुरू झाली का माझं इथं लघवी सुरूच. म्हणजे इथे पाणी पिलं लघवी, पाणी पिलं लघवी, पाणी पिलं लघवी, अरे मेरे बाप. सो बट काय हो, थोडस ते थंड पण असणं थोडं चांगलं पण वाटते. आता एक तरफा आदत सी हो गई है इस थंडी की. 1.5 वर्ष झाले मी इथे ऑफिसमध्ये काम करून राहिलोय. आता कसं आहे की आज माझ्यासोबत थोडं जास्तच काम होतं ऍक्च्युली. आज सबमिशन होतं. आज महिंद्राचे जे प्रोजेक्ट होता त्याचा सबमिशन होतं आज. ट्रीम 1 आणि 2 हे 2 एरियाचं सबमिशन होतं, आणि ऑलमोस्ट आमचं झालं होतं. बट ऐन वेळी काही ना काही निघतेच क्यूसी मध्ये, हे मिसिंग, ते मिसिंग, हे टाक, ते टाक वगैरे. तर याच्यामध्येच आम्हाला ते घरी जाण्यासाठी उशीर झाला. मला घरी जाण्यासाठी उशीर झाला, करीब 5-5:30 वगैरे वाजलेच. आता मग माझं झालं, फाईल पाठवली, मेल केला वगैरे, फाईल पाठवली. म्हणजे मी पाठवली असं वगैरे नाही. ऍक्च्युली आम्ही टीम बनवून काम करतो. म्हणजे माझ्या टीम मध्ये 5 जण होते. तर माझ्या टीम मध्ये नाही, मी एक प्रकारे टीमचा मेंबर होतो माझ्या टीम मध्ये. म्हणजे सो अविनाश सर आहे जे आमचे टीम लीडर आहे. दिवसभर ते क्यूसी वगैरे चालल्याच, वेळेवर जे काही निघते ते. आणि मग त्याच्यानंतर दुपारी 2 वाजता आम्ही लागलो कामी सबमिशनच्या. आणि सबमिशनला आम्हाला वाजले करीब 5 वाजले, आणि सबमिशन करून दिली फाईल. आणि मग त्याच्यानंतर मग आता घरी जायचं. सो चलो बा. आणि बाहेर निघतो तर काय, पाऊस, झरझर झरझर पाऊस सुरू. एक झरझर म्हणजे एकदम खूप जोरात वगैरे नाही रे, बट
एकदम थोडासा हलकासा बट पाऊस सुरू. आता आमचं जे ऑफिस आहे ना ते नागपूरमध्ये मिहानमध्ये आहे. आणि ते एकदम एवढं दूर आहे की शहराच्या खूप दूर आहे. म्हणजे शहराच्या करीब सीताबर्डी पासून ते मिहानमध्ये जायसाठी 20-22 किलोमीटर तरी असतेच. सो आणि त्याच्यानंतर मिहान इज काइंड ऑफ लाईक अ रिअली वॅन्डेड. म्हणजे खूप एकदम म्हणजे इथे फक्त कंपन्याच आहे. ओनली TCS, दिवेटेल, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, HCL आणि त्याच्यानंतर मिहानचे पण आणि इन्फोसिस वगैरे कंपन्याच आहेत. मोठमोठ्या कंपन्या म्हणजे एक प्रकारे कंपनीचं कॅम्पस आहे. आणि त्या कंपनीच्या कॅम्पसमध्ये एन्व्हायरमेंट चांगलाच राहतो. बट त्याच्यानंतर कॅम्पसच्या बाहेर निघालं का इथे कोणती रेसिडेन्स वगैरे रेसिडेंटल आहे नाही इथे. म्हणजे इथे कोणी लोक राहत नाही ऍक्च्युली. सो आणि इथले जे मिहान मधले जे रस्ते आहे ना ते एवढे मोठे आणि एवढे वाईड आहे ना की बहुत जास्ती जस्ट लाईक एक विमान लँड करू शकतो एवढे मोठे रस्ते आहे. चांगलेच मोठे आहे. तो TCS समोरचा रस्ता तर अरे मेरे बाप खूपच वाईड आहे. आणि काहीच ट्रॅफिक राहत नाही. एक्का दुक्का कोणी गाडी चालवत असेल तोही चालवत असेल. यस. कधी कधी असं वाटते का संध्याकाळी नाही का रात्री मस्त गाडी घेऊन मस्त रेसिंग करावं. फुल पचवत नाही. रस्ता तेवढा एकदम क्लीन आणि एकदम कोणीच आहे कोणीच नाही. सो यस. पाऊस सुरू होता. यस. आणि कसं आहे की आपल्याला पाऊस असं दिसला ना की आपण स्वतःला रोखूच शकत नाही. मग आय कॅन मला असं वाटतं का मी केव्हा पावसात जातून केव्हा ओलो होतो. आता काही काही लोकांचे ओलं होण्याचे वेगवेगळे कॉन्सेप्ट असतात. म्हणजे ते कसे सरळ जातात आणि ओले होतात. कोणी पावसात नाचतात तर कोणी रेनकोट घालून पावसात जातात. त्यांना काही क्युरिओसिटी आहे. मला कसं आहे पाऊस आला की मी आपली गाडी काढायची पेट्रोल टाकायचं आणि बस चलो कुठेही जायचं एकदम. पण असं इथे नाही जायचं एकदम खूप जास्त क्राऊडेड ठिकाणी. ना एक प्रकारे असं कसं जिथे खुलं आहे आणि त्याच्यानंतर झाड जिथे जास्त कॉन्क्रीट बिल्डिंग वगैरे नाही कॉन्क्रीट जंगल नाही अशा ठिकाणी वगैरे जाणं मस्त वाटते. आणि पावसात तर बहुतच जबरदस्त. सो आय कुडंट कंट्रोल माय सेल्फ. येस. तर मग काढली गाडी निघलो. सर म्हणलं मी निघतो म्हणलं. सर म्हणे अविनाश सर म्हणे कशाला निघतो म्हणे वगैरे. म्हणलं मी निघतोय म्हणलं मला काम मी निघतो. आता मी हे तर नाही सांगू शकत का मला पाऊस आवडते बनवून. मी मोबाईल वगैरे बॅगेत टाकले घेतली गाडी चाललो. पाऊस मस्त झरझर बहुतच जबरदस्त वाटून राहिला. मस्त थंडे थंडे ते पाऊस आणि त्याच्यानंतर मातीचा वास अरे मेरे बाप. आणि माझ्या गाडीची स्पीड 20 किंवा 25 किलोमीटर एवढा हळू चालून राहिलो मी. मस्त आरामात मस्त. इथून मी ऑफिस मधून निघालो आणि आपण TCSच्या रस्त्याने जाऊन राहिलो. आता TCSच्या रस्त्याने जाऊन आलो. मग तिथे काल अचानकपणे एक प्रकारे माझा ऍक्सिडेंट झाला. म्हणजे एकदम खूपच एकदम भयानक ऍक्सिडेंट झाला. आणि हातपाय तुटले वगैरे नाही असं नाही रे. म्हणजे का झालं एक प्रकारे सिनारिओ तो एकदम वेगळाच झाला. ऍक्च्युली कसं आहे की आता मी म्हणलं ना TCSचा रस्ता खूप मोठा आहे. सो इट इज काइंड ऑफ लाईक अ रिअली मोठा. आता TCS मध्ये त्यांना पण बहुतेक त्यांचे ऑफिस वगैरे सुटले असेल. सो त्यांचे बसेस वगैरे असतात TCS वाल्यांचे. म्हणजे त्यांच्या एम्प्लॉईला जास्त त्रास नाही व्हावा तर त्यासाठी त्यांचे बसेस असतात. आमची कंपनीमध्ये कुठं बसेस ना काय आता स्टील डेव्हलपिंग आहे. सो ओके. तर मग काय झालं की मग मी अशी गाडी टाकली आणि अचानकपणे नाही का एक बस समोर आली. तर मी ब्रेक मारला. ओके. आणि मग तिथे 2-3 बसेस लागून होत्या आणि जायला रस्ताच नाही. एकदम छोटाच पॅसेज होता. म्हणजे कसं की रस्ता वाईड होता बट बसेस नाही का एकदम एकमेकाला पॅरलली चालून राहिल्या. त्यामुळे झाला होल रस्ता त्या पूर्ण बसेसनीच कव्हर केला. आणि माझी गाडी होती म्हणा स्लोच होती म्हणा. आणि असं नाही का फुल रस्ताच कव्हर अप केला. नो फुल रस्ता म्हणजे ऍक्च्युली वाईड रस्ता कव्हर केला.
असा सीधा रस्ता तर नाही केला ना. सो इट वॉज लाईक हलकीशी गाडी समोर टाकली असती बसची, सो इट जस्ट लाईक पूर्ण रस्ता आपलाच होता. सो मग मी थोडीशी गाडी पजवली. आता समोरून एक मुलगी आली फटाकसे, आणि मी ब्रेक मारला आणि आमची धडक झाली. त्यामुळे ती मुलगी पडली आणि मी पण थोडासा ब्रेक मारला आणि माझी गाडी नाही पडली. मी थोडं सांभाळून घेतला. तिला तेवढं जास्त जोरात लागलं नाही, कारण मला डेफिनेटली माहित होतं यस. तिला फक्त थोडसा माझ्या हे नाही का हेडलाईटचा थोडसा तिच्या कमरेला लागलाय बहुतेक. थोडंसं हलकंसं लागलं, कारण मला सांगतो ना, मी ब्रेक मारला आणि तिला बहुतच हबळू लागलं एवढं डेफिनेटली माहित होतं. पण ती हलकीशी पडली. या असं म्हणता येईल, पडली ती. आता आता कसं आहे की एवढ्या पावसामध्ये मी तर एक्सपेक्ट केलं नव्हतं की कोणता पर्सन एकदम अचानकपणे समोर येईल बा. आणि तिने पण एक्सपेक्ट नाही केलं असेल का एवढ्या पावसात कोणता गाडीवाला वगैरे. एक्सपेक्ट करायला पाहिजे म्हणा, कारण पावसात तर गाडी चालवणं म्हणजे आता काम आहे आणि जायचं आहे, आणि आता त्यात पावसाचा काय विचार करायचा आहे. यू शुड बी जस्ट प्रॉब्ली रिअली नॉर्मल रिझन टू अंडरस्टँड, बट आय डोंट नो. तर मग तिला उचललं, म्हणलं तुम्ही ठीक आहात ना. हो म्हणे, तेवढं फारसं काही लागलं नाही म्हणे. ओके ठीक आहे. तर मग मग पाऊस सुरू होता आणि मग ती म्हणे, म्हणजे नंतर काय झालं की म्हणलं तुम्ही चालू तर शकता. इट्स आय एम रिअली सॉरी, मला असं काही माहित नव्हतं तुम्ही एकदम अचानक समोर आला वगैरे, आणि वरून पाऊस सुरू होता. बोलणं इज जस्ट काइंड ऑफ लाईक रिअली वियर्ड. सो आम्ही बसच्या आडोशाला उभा होतो, त्यामुळे पाऊस एवढे जास्त थेंब लागत नव्हते. मग मग काय झालं की ठीक आहे ओके. मग मग मी निघालो. मग ती म्हणे की का तुम्ही मला ड्रॉप करू शकता का म्हणे. म्हणलं या ओके, सांगा कुठे जायचं आहे. ऍक्च्युली मी छत्रपतीमध्ये राहते म्हणे. छत्रपती चौक इथे नागपूरमध्ये आहे. मी इकडे चिचभवन मध्ये राहतो. छत्रपती माझ्या घरापासून रूम पासून अजून थोडं समोर जावं लागते. ठीक आहे म्हणलं, चलून जाईल म्हणलं. आता त्या टाइम मध्ये नाही का त्या मुलीने एक प्रकारे तोंडावर थोडा स्कार्फ बांधून होता, त्यामुळे मी तिची शकल प्रॉपरली बघू शकलो नाही, आणि वरून पाऊस सुरू होता, त्यामुळे मी माझ्या तोंडावरचं आलेलं पाणी सांभाळू की तिची शकल पाहू. ठीक आहे म्हणे. बट माझा कसा प्लॅन होता की पाऊस आला आणि पावसात मला भिजायचं होतं. तर मग मी त्यांना म्हणलं की माझं तर नाही जमेल बाबा, कारण ऍक्च्युली कसं आहे, मी त्यांना सांगितलं की मला पाऊस आहे आणि 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 मला गाडी चालवायची. जस्ट लाईक दॅट. मी तिला असं नाही म्हणलं की मला पाऊस वगैरे आवडतो गाडी चालवायची. नो नो नो. मी तुला असं म्हणलं की मी थोडा अपोजिट राहतो बा, आणि माझं नाही जमेल. म्हणे ठीक आहे म्हणे. मग ती म्हणाल नाही नाही ती ठीक आहे असं नाही म्हणलं. तिने असं म्हणलं की वेल माझी बस मिस झाली आणि मला थोडस एक प्रकारे घरी पण जायचं आहे. सो येस. तर मग ठीक आहे म्हणलं. मग मी त्यांना म्हणलं की थोडा वेळ लागेल, कारण मला थोडं पावसात थोडस भिजूशं वाटते बा. आता एवढं झाल्यावर तर मग ठीक आहे म्हणे, काही असा प्रॉब्लेम नाही म्हणे, काही इश्यू नाही म्हणे. चलो ठीक आहे. मग त्या बसल्या गाडीत, आणि त्याच्यानंतर मग इट जस्ट काइंड ऑफ फील लाईक रिअली ऑकवर्ड. सायलेन्स सुरू झाला, कारण आता कसं मी फुल गाणे म्हणत जाऊन राहिलो, ओला होत चाललो वगैरे वगैरे. आता कसं आहे, आता आपण फुल सायलेंट मध्ये जाऊन राहिलो. ती ओली होत आहे, मी ओलो होत आहे, आणि गुपचापणे चालून राहिलाय. मी बॅग समोर घेतली आणि चालून राहिलो गाडी. आता मी गाडी नाही का 40-45च्या स्पीडनं चालून राहिलो. आणि मग ती म्हणे की तुम्हाला तर पावसात ओलवायचं होतं म्हणे ना. मी म्हणलं हो यस. तर मग असं भिवू नकोस म्हणजे जस्ट लाईक. मग तिने असं म्हणलं, मग मी तर एकदम वाऱ्यावर चढलो. मग मी म्हणलं मग बॅड वगैरे नाही म्हणलं. वेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही तर मी अजून आरामात चालवतो म्हणलं, आणि मला ऍक्च्युली पावसाचं प्रॉपरली एन्जॉयमेंट करायचं म्हणलं. अरे म्हणे त्यात काय म्हणे लवडं लागायचं, तर देतच ऑफकोर्स. सो यस. मग मी गाडी टाकली वर्धा रोड वरून, आणि मग टिल देन आम्ही मस्त गाणे म्हणत चाललो.
ड्युरिंग आमचं कॉन्व्हर्सेशन खूप वाढलं, हळूहळू कॉन्व्हर्सेशन वाढलं आणि then त्याच्यानंतर मग नाही का कॉन्व्हर्सेशन एका पॉइंटवर खतम झालं, जिथे काही टॉपिकच नव्हता सांगण्यालायक. याच्यामध्ये नाही का एवढं सांगितलं गेलं की तुम्ही कुठे राहता, नाही म्हणजे कुठे काम करता आणि नाव काय, बस एवढंच. तिचं नाव होतं भाग्यश्री आणि मी तिला माझं नाव सांगितलं सौरभ या. आणि मग ती म्हणे TCS मध्ये, आणि मग मी सांगितलं जास्त काही एकदम खोलून वगैरे बोललो नाही, कुठे राहता का राहता वगैरे याच. आणि मग म्हणलं की मला गाणे म्हणायचे आहे म्हणलं, सो डू यू वॉन्ट अ पार्ट इन, सो इट इज काइंड ऑफ लाईक रिअली वियर्ड, बट आय एम काइंड ऑफ लाईक म्हणजे मी माझी लाईफ अशाच प्रमाणे एकटा राहतो, त्यामुळे मी अशाच प्रमाणे एन्जॉय करतो. सो तुम्हाला काही असं प्रॉब्लेम वगैरे तर नाही म्हणे, नाही काही असं तुला काही प्रॉब्लेम वगैरे नाही म्हणे, तर नाही म्हणे या. आणि मग गाणे सुरू केले मी, मग तिने गाणे सुरू केले, मग पुराणे गीत, बॉलिवूडचे नवीन गाणे, सूर में सूर गाता चलना, एवढे बेसुरे म्हणून राहिलो आम्ही गाणे. त्याने ते वरून पाऊस सुरू होता आणि ते गाडी 30-40च्या स्पीडनी, आणि आम्ही गाणे पण असे बनून राहिलो ये पगले समान. पण बहुत मजा येऊन राहिली. जस्ट वेगळाच फिवर होता तो, म्हणजे तो तो सांगण्यालायक तो एकदम वेगळाच एक्सपिरियन्स होता. आणि त्याच्यानंतर मग आम्ही फिरलो. जास्त म्हणजे एकदम शहराच्या बाहेर जास्त दूर वगैरे नाही गेलो, हार्डली वर्धा रोड आणि वर्धा रोड थोडासा क्रॉस केलो, बुट्टीबोरी पर्यंत गेलो आणि मग बुट्टीबोरी पासून मग वापस आलो या. आणि टिल देन तोपर्यंत पाऊस सुरू होता आणि आम्ही कच्च ओलो झालो, जबरदस्त ओलो झालो. त्याच्यामध्ये आमची बॉन्डिंग पण बहुत जबरदस्त बनली यार, म्हणजे असं वाटलं नाही का एवढं जबरदस्त काय बॉन्डिंग वगैरे बनल एवढा लवकर वगैरे, बट इट हॅपन. सो येस इट इज. आणि मग काय झालं, मग 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 काय झालं की पाऊस होता आणि मग मी तिला म्हणलं की बघ म्हणे तुला आता घरी जायचंय म्हणे, तू अशीच घरी जाशील का म्हणे. जस्ट लाईक म्हणलं हो. तू सोडून देतोस म्हणे. नाही सोडून तर देतोय, त्यात काही इश्यू नाही, बट थोडस थांबून जा आणि थोडीशी ड्राय हो आणि त्याच्यानंतर घरी चालली जा बा. मी अशाप्रमाणे सांगितलं, म्हणलं तिला. थांबलं कुठे मी, म्हणलं माझी रूम आहे इथे चिचगोवन मध्ये, इथे थांबून जा थोडा वेळ, मग आपण जाऊ म्हणलं. ओके. तर मग थांबलो. मग मी माझ्या रूमवर आलो आणि देन त्याच्यानंतर मग आता आता रूमवर आलो आणि त्याच्यानंतर काही असं काही अनऑकवर्ड थिंग्स वगैरे झालं असं काही झालं नाही या, डेफिनेटली नॉट या. त्यात तिने असं एक शब्द वगैरे म्हणला, म्हणजे मी असं आता मी एक प्रकारे तिला हलकं करण्याचा प्रयत्न केला की तू माझ्या रूमवर येशील मी तुझी इज्जत लुटून टाकेन, एवढा काही मी हलकट वगैरे नाही, मी पण एक प्रकारे शांत सुंदर सुशील बोल काय वगैरे समथिंग असं काहीतरी म्हणलं. आणि ते म्हणे फालतू म्हणा फेकू नको म्हणे, एक प्रकारे काइंड ऑफ लाईक एक प्रकारे मित्रांसारखं एक प्रकारे रिलेशन तयार झालं होतं. आणि इट फील्स रिअली गुड, इट फील्स रिअली ऑसम. एक पार्ट ऑफ द फ्रेंड असं वाटलं होतं. आणि मग काय झालं, मग त्याच्यानंतर काय झालं, त्याच्यानंतर मग ती रूमवर आली. मग तिने चेंज वगैरे केलं, थोडेसे हातपाय वगैरे धुतले वगैरे, आंघोळ वगैरे केली. आणि मग मी तिला म्हणलं की हे काही कपडे आहेत आणि तू घालून घे या. आता माझ्या रूम तर माझी एकच रूम नाही, 2 रूम आहे, म्हणजे 2 रूम मध्ये मी एकटा राहतो. तर मग तिने कपडे वगैरे चेंज केले आणि देन थोडा वेळ पाऊस कंटिन्यू सुरू होता, थोडा वेळ थांब म्हणलं, ठीक आहे थांबलो. आता तेव्हा कम्प्लीटली अनऑकवर्ड सायलेंस होता यार, मेरे को समझ में ही नहीं आया की हे असं कसं, बड़ा अजीब सा सायलेन्स, मेरे को समझ में नहीं. कारण आता माझ्या रूमवर काय एक पंखा आहे, एंटरटेनमेंट साठी आपल्याकडे फक्त मोबाईल आहे, लॅपटॉप आहे, हे आहे ते आहे, बट ह्या साऱ्या गोष्टी फॉर डुईंग फॉर वन पर्सन. इट जस्ट लाईक मला पिक्चर पाहायचा आहे तर मी लॅपटॉप घेईन, हेडफोन टाकेन, पिक्चर पाहिन. ऑलराईट.
आता असं तर नाही टीव्ही आहे तर आपण टीव्ही दोघं जण मिळून सोबत पाहू का? टीव्हीच नाही ना आणि लॅपटॉप मध्ये पिक्चर पाहायचा तर मग काय आता हेडफोन काय मग तू अर्धा हेडफोन लाव मी अर्धा हेडफोन काइंड ऑफ लाईक अ रिअली ऑकवर्ड या आणि त्या मोमेंट मध्ये नाही का तो एक वेगळाच फिलिंग होती जे मी थोडं प्रॉपरली एक्सप्लेन करू शकलो नाही. एक दुसऱ्याबद्दल अट्रॅक्शन. हा म्हणजे आय डोंट नो व्हाय मला फक्त तिच्याबद्दल फक्त नाव माहित होतं आणि ती TCS मध्ये काम करते एवढं माहित होतं बाकी काहीच नाही माहित. हा आणि ती छत्रपतीमध्ये कुठेतरी राहते एवढं माहित होतं. बाकी काहीच नाही माहित. बट एक अजीबसा अट्रॅक्शन तयार झालं होतं आमच्या दोघांमध्ये. आय जस्ट बोथ फील द सेम वे या त्या ऑकवर्ड सायलेन्स मध्ये नाही का काय झालं की मी आपला माझ्या सोफ्यावर बसून होतो मस्त आरामशीर. आता माझ्या रूमवर नाही का घर मालकाचा सोफा असं पडून आहे. मी वापरायला काढला. हा. मग काय की मी बसलो. ती पण बसून होती. म्हणजे मी असं बसून होतो ती अशी साईडला अशी बसली. एवढ्या डिस्टन्सवर या. जस्ट लाईक मी या सोफ्याच्या या एंडला तर ती त्या एंडला आणि ती इकडे पाहून राहिली. आणि मला पण एक प्रकारे थोडस ऑकवर्ड वाटलं की त्याला काय हे म्हणजे आतापर्यंत सगळं काही ठीकठाक होतं. आतापर्यंत आम्ही चिंगळी करून राहिलो, गाणी म्हणून राहिलो, फुल गाणफाट शिव्या देऊन राहिलो एकमेकांना वगैरे, मादरचोद खूप शिव्या देऊन राहिलो. म्हणजे कसं आहे की ड्युरिंग द नाही का आम्ही गाडी चालवताना नाही का आता गाणे आठवणीतच नव्हते. आता सगळे गाणे म्हणले, तोंड थकलं बोलू 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 गाणे म्हणू म्हणू तरी आता मग एक क्षण काय झालं की गाणेच आठवून न राहिले. मग तिने अचानक शिवा देऊन टाकल्या. त्या मायची मादरचोद वगैरे अशी मी म्हणले कोणाची म्हणलं शिवा काढले म्हणलं म्हणे माझ्या सिनियरला शिवा देत आहे म्हणे कारण त्यांनी आज म्हणजे खूप मारले म्हणे. म्हणलं हा दे देऊन दे शिवा नाहीतरी तो ऐकणार तर नाहीच आणि तुझ्या बाजारात पूर्ण जे काय आहे तोंडातलं पूर्ण काढून टाक म्हटलं या. मग तिनं या जोरदार शिवा दिल्या. बहुत बेकार शिवा झाला या म्हणजे मी पहिल्यांदा मुलीच्या तोंडातून शिवा ऐकल्या जस्ट रिअली अनऑकवर्ड वाटलं यार त्यांच्या शिवा ऐकून वगैरे. म्हणजे मुलींच्या शिवा बहुतच अजीबशा राहते. म्हणजे चांगल्यामध्ये एक प्रकारे कसं स्ट्रॉबेरी दारू मध्ये मिक्स केली अशा प्रमाणे नाही इट्स फ्लेवर इज काइंड ऑफ लाईक अ रिअली बॅड थिंग. ओके बहुत अजीब्स वाटत होतं म्हणजे त्या मुलींच्या शिवा ऐकणं वगैरे. मी पण शिवा देऊन राहिलो पण मी देऊ कोणाला शिवा म्हणजे सगळेजण चांगले होते सिनियर वगैरे सगळे चांगले. हा माझ्यासोबत बर्ताव वगैरे सगळे वाईट करत होते म्हणा बट असं नाही कारण ऑफिसमध्ये जे काही होत होतं फॉर फॉर एव्हरीवन डेव्हलपिंग स्वतःला डेव्हलप करण्यासाठी. सो मला याचा बद्दल माहित होतं तर मी फारसा शिवा नाही दिला पण तिला असं तिच्या सोबत वगैरे एक दोन शिवा मी पण देऊन टाकला. ओके बॅक टू रूम. ओके रूमवर आलो त्याच्यानंतर मग चेंज वगैरे केलं. मी सोफ्याच्या एंडला ती या सोफ्याच्या एंडला. पाऊस धडधड सुरू होता. पाऊस बहुतच जोरदार आणि आमच्यामध्ये एक प्रकारचं अट्रॅक्शन तयार झालं एकमेकांबद्दल. येस या म्हणजे एक राहते ना एक प्रकार अट्रॅक्शन या तशाप्रमाणे एक अट्रॅक्शन तयार झालं. मग मग काय झालं तिने माझा हा बरमुडा घातला तो ब्लॅक कलरचा तो फुलवाला आणि एक तिला माझं शर्ट दिलं ते ब्लॅक कलरचं आणि शी लुक्स रिअली डॅम क्यूट इन इट. त्याच कारण तिने आताच आंघोळ वगैरे केली होती त्यामुळे ती दिसायला पण खूप जोरदार दिसून राहिली होती. येस तिचे कपडे पूर्ण ओले होते. ओके तिने तिचे कपडे एका तिने मग काय झालं की मग हवा पण लागून राहिली थंडी तर हवा. मग आणि करीब संध्याकाळी 7:30 वगैरे वाजले होते. आणि पाऊस खूप जोरदार सुरू होता आणि तिच्या आईचा फोन आला आणि तिने सांगितलं की मी एका झाडाखाली थांबू नये म्हणे पाऊस खूप जोरदार सुरू आहे म्हणे. जसा पाऊस वगैरे आहे माझी बस मिस झाली आहे म्हणे आणि मी कस तरी ऍटोनी आली म्हणे बट ऍटो इथपर्यंतच आला म्हणे इथे चिसभवन पाशी आणि त्याच्यानंतर मग इथे बसची वाट पाहून राहिली सिटी बसची अजूनपर्यंत आली नाही म्हणे. सो मी बस स्टॉपवर आहे म्हणे मी लवकर येतो म्हणे काही. ओके ठीक आहे ताई तिची आई म्हणे आरामात ये म्हणे ओली नको होऊ म्हणे वगैरे वगैरे अशा फारशा इन्स्ट्रक्शन वगैरे देत होती वगैरे.
म्हणजे आणि हां, याच्या अगोदर काय झालं, याच्या अगोदरच तर बहुत मेन पार्ट झाला या. याच्या अगोदर काय झालं, की आमच्या दोघांमध्ये होतं अट्रॅक्शन एकमेकांबद्दल. अनफॉर्च्युनेटली आय अट्रॅक्टेड टुवर्ड्स हर, शी इज ऑल्सो रिअली अट्रॅक्टेड टुवर्ड्स मी. आणि अनफॉर्च्युनेटली एक किस झाला. आता तो किस बहुत जबरदस्त होता, म्हणजे मला बहुत जबरदस्त वाटला. म्हणजे मी फर्स्ट टाइम पहिल्यांदा असा एक्सपिरियन्स केला आणि इट फील्स रिअली नाईस. हार्डली 10 सेकंड वगैरे चालला किस. अजून पण चालला असता, बट अचानकपणे फोन आला तिच्या आईचा आणि मग तिने फोन उचलला आणि त्याच्यानंतर असं असं आहे, इथे इथे आहे आणि येऊन जाईन वगैरे असं तिने सांगितले. आईने सांगितले की आरामात ये वगैरे, पाऊस सुरू होत आहे, पाऊस थांबल्यावरच आहे, ओली नको असं वगैरे तिने काहीतरी असं म्हणलं. ओके. आता कसं आहे की हे काफी अजीबसा वाटलं यार. म्हणजे म्हणजे असं एक्सपेक्टेड नव्हतं. आणि देन काय झालं तिच्या मनात, आय डोंट नो, बट तिने तिची बॅग घेतली आणि सरळ निघून गेली. आणि तेव्हा मी पण नाही थांबवलं तिला की थांबा, कारण तेव्हा 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 जस्ट आंखेही बोलते बस. तेव्हा आपण शब्दाने बोलतच नाही. तिथे शब्द कामच नाही करत. आय डोंट नो व्हाय. ती गेली आणि मी पाहत होतो आणि मी तिला नाही पण, नको जाऊ असं पण म्हणलं, आणि ती सरळ निघून गेली. तिने माझा बरमुडा आणि ते ब्लॅक कलरचं माझं इनर पण घेऊन गेली आणि तिचे कपडे इथेच होते आणि ती ओली होत गेली. तिने बाय देन तिने ओला वगैरे केलं वगैरे समथिंग, आणि देन शी इज गॉन. मला वाटलं की इट्स जाऊ दे, पण गेली ते गेली. आपण फारसा वगैरे याच्याबद्दल विचार करायचा नाही, आणि असा मोमेंट कधी आपल्यासोबत येणार नाही. आणि ती मुलगी वगैरे कोण आहे काय, आणि आमचे काही नंबर वगैरे काहीच एक्सचेंज झाले नाही, आणि आम्हाला तिच्याबद्दल त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही. फक्त नाव, कुठे काम करते, बस. ओके. आता काय झालं की आता त्याच्यानंतर मग मी पाहतो तर तिचे कपडे वगैरे होते. म्हणलं आता ते तर पोरगी काही येणार नाही, त्यामुळे आपण काही कपडे द्यायचे कसे, तर मी पण फारसा विचार केला नाही. राहू दे म्हणून, आपण कशाला कपडे वगैरे देऊ, झालंय नाही, जेवढं झालं तेवढं वगैरे. आणि कसं आहे की आपल्या लाईफमध्ये ऑलरेडी बहुत सारे टार्गेट्स आहे आणि आपल्याला खूप काही अचीव करायचं आहे, आणि या दृष्टिकोनातून मी असा विचार केला की आपण त्या मुलीच्या अजून जास्त जवळ नाही जाऊ. बस, जर अजून जास्त जवळ गेलं आता आपण स्वतःला कंट्रोल करू शकणार नाही असं मला माहित होतं. सो मग काय झालं की मी जाऊ दे म्हणलं, तिचे थोडेसे मग काय की कपडे थोडेसे धुवून वाळू घातले, आणि मग दुसऱ्या दिवशी डेली रुटीन टाईप झालं सगळं. आणि मग दुसऱ्या दिवशी पण पाऊस सुरूच होता. बट यावेळेस मी रेनकोट घालून ऑफिसमध्ये गेलो. सकाळी 7 वाजता वगैरे गेलो, आणि मग त्याच्यानंतर मग काम, प्रोजेक्ट, दुसरा प्रोजेक्ट तयार होताच. एक प्रोजेक्ट खतम झाला, दुसरा प्रोजेक्ट रेडी. सो आणि मी फुल फॉर्म मध्ये होतो. माझ्यामध्ये असं काहीच असं गिल्ट वगैरे नव्हतं का मी असं काही केलं आणि काल माझ्यासोबत असं काही झालं आणि त्या मुलीबद्दल आपण शोधायला पाहिजे, फेसबुकवर सर्च करायला पाहिजे वगैरे वगैरे. असं काय मला फारसं काही वाटलं नाही, आणि मी तसं केलं पण नाही. आणि 1 दिवस झाले, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, नथिंग वॉज हॅपन. चौथ्या दिवशी मला नाही का एक प्रकारे मेसेज येतो याच्यावर, फेसबुकवर. एका मुलीचा, तिचं नाव असतं भाग्यश्री सहारे. तिचा म्हणतो हाय. ती म्हणे, त्या मेसेज मध्ये तिने लिहिलं होतं की माझे कपडे आहे म्हणे तुझ्यापाशी म्हणे, आणि आय वॉन्ट इट बॅक. सो शुड आय कम टू युअर प्लेस. ती म्हणे की इंग्लिश मध्ये म्हणे वगैरे. मग या म्हणजे तिने हे सगळं इंग्लिश मध्ये म्हणलं की माय क्लोथ इन युअर रूम अँड आय नीड देम, सो शुड आय कम टू युअर रूम. मग
मी पण म्हणलं येस, या अँड ब्रिंग बॅक. मग मी पण लिहिलं मेसेजमध्ये अँड ऑल्सो ब्रिंग बॅक माय पैजामाज अँड टी शर्ट्स. ती म्हणे ओके ओके. एवढीच चॅट झाली आमची. मग आम्ही जास्त काही एक्सटेंड वगैरे नाही केली चॅट्स वगैरे. म्हणजे असं वाटलं आम्ही जस्ट म्हणजे कसं आहे की बिना फालतूने ती पण टायपिंग करण्याचा प्रयत्न करत होती, मी पण टायपिंग करण्याचा प्रयत्न करत होतो. आमच्या दोघांच्या त्या मेसेंजरच्या वरती नाही कसं टायपिंग लिहून आलं होतं या, बट रिप्लाय नाही या. जस्ट जस्ट बस एवढं डिसाईड झालं की केव्हा भेटायचं, एवढं डिसाईड झालं की केव्हा भेटायचं आणि कुठे भेटायचं या. सो ठरवलं होतं की छत्रपतीमध्ये एक कॅफे आहे, झंगाळ कॅफे वगैरे. झंगाळ कॅफे नाही, सीसीडी कॅफे कॉफी डे मध्ये ये बघ, तिथे एक्सचेंज वगैरे करून देऊ. सो या पहिल्यांदा कोणा मुलींनी मला मी कोणा मुलीसोबत वगैरे कॉफी प्यायला चाललो, आणि ती सर्वात महागडी कॉफी, जिथे कॉफी एक कॉफी असते 200-300 रुपयाची. अरे मेरे बाप, माझ्या बापानं पण नाही पाहिली असेल एवढी महागडी कॉफी आणि चहा. अरे मेरे बाप, एवढे महाग. इथे एक चहा 52 रुपयाचा भेटतो, टपरीवर 7 रुपयाचा भेटतो. सो विचार कर, विच वन इज रिअली अफोर्डिंग. बट इट्स अ सीसीडी कॅफे कॉफी डे, जिथे लोक एक प्रकारे स्टँडर्ड दाखवण्यासाठी येतात. आता मी तिला असं तर नाही म्हणणार आहे का मी अति गरीब आहे बा आणि मी असं वगैरे. जस्ट लाईक आपल्याला भेटण्याचा चान्स भेटला आणि ती हो समोरून येतो म्हणत आहे, मग कशाला बा. ती म्हणे की ये बा म्हणे. सो आलो तिथे. दुसऱ्या दिवशी आम्ही संडे होता, सो संडेला संध्याकाळी 7 वाजता वगैरे. ओके ठीक आहे. तर मग संध्याकाळी 7 वाजता गेलो तिथे. ओके, पाऊस सुरूच आयची. या पाऊस कंटिन्यू सुरू आहे. पाऊस पाऊस, बारिश 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 बारिश, सुरू 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 सुरू, खतम होणे का नाव ही नाही. बाहेर निघून आलो, पाऊस. मी आपलं टाकलं रेनकोट, चलो आता जस्ट लाईक रेनकोट काही सहारा मिल गया. आता नेहमीच ओलं होऊ शकत नाही. आता घरी असायचं तेव्हा ओलं होणं स्वाभाविक आहे. आता इथे पण कुठे कपडे धुणार आहे मी इथे रोज रोज ओले झालेले कपडे. सो आता घरी असतो तर टाकले असते मशीन मध्ये, धुवून टाकले असते. बट आता इथे घर घर काय वर दिलं आपलं. तर मग काय, मग सीसीडी मध्ये गेलो आणि शी वॉज वेटिंग. या ऍक्च्युली भेटण्याचा टायमिंग 7:30 वाजता होता आणि मी आलो 7:35 ला आलो, 5 मिनिट लेट. ओके. आणि इट्स अ स्टँडर्ड टाइम फॉर लेट कमर्स. इट्स अ रिअली स्टँडर्ड टाइम फॉर लेट. म्हणजे लेट झाला बा तर हार्डली 5 मिनिट लेट झाला किंवा 10 मिनिट लेट झाला, हे कन्सिडरेबल आहे. या एक्झॅक्टली 7:30 वाजता, म्हणजे 7:30 वाजताच एकदम तयार राहिलं असं नाही. ऍक्च्युली कसं आहे की मी पोहोचलोही असतो म्हणा, बट आता कसं ते नागपूर मधलं ते ट्राफिक आणि ते सिग्नल्स आणि वर्धा रोड, अरे बापरे. सो युजली मला कधी शहरामध्ये एवढं फारसं काम पडलं नाही. आपलं कसं चिजबवून ते मिहान, त्यामुळे कधी एवढं शहरामध्ये कधी काम पडलं नाही, त्यामुळे कधी आपण गेलो नाही. या आता शहरामध्ये गेल्यावर मग इथे त्यांचे रूल्स आणि त्यांचे मग एक प्रकारे काय ते सिग्नल्स वगैरे फॉलो करावं लागते. सो या ओके. मग काय झालं की मग तिथे पोहोचलो. मग ती म्हणे हाय. आपल्याला मुलीसोबत कसं बोलावं हेच नाही माहित होतं, कारण त्या दिवशी आम्ही ज्याप्रमाणे एन्जॉयमेंट केलं ते ऍज अ फ्रेंड म्हणून केलं, आणि मी ज्याप्रमाणे शिवा दिला आणि गाणं म्हणले, जेवढं काही मस्ती केली ते जस्ट बिकॉज ऑफ दॅट, की त्यावेळेस असं फारसं काही अट्रॅक्शन नव्हतं आणि वी जस्ट लाईक फ्रेंड्स. सो या ते सीसीडी मध्ये आपण असं नाही करू शकत, माईट शिवाय देऊन राहिलो त्या बापाची त्या बाहेरची, आणि त्याच्यानंतर पहला नशा पहला खुदा असं गाणंही पण नाही म्हणून राहिलो आपण. सो असं म्हणलं तर काइंड ऑफ लोक आपल्याला त्याच 150 रुपयाच्या कपनं हारून टाकायला आपल्याला. सो मला असं वाटलं की आपण थोडं हद में राहावं. सो तिथे कसं एक प्रकारे स्टँडर्ड मेंटेन करावं लागते. स्टँडर्ड मेंटेन म्हणजे ते मेंटेन करावं लागते. आपली एकदम खूप जास्त दाखवा नाही लागत.
सो इथे खूप अमीर लोक येतात आणि माहिती ती पण अमीर असेल शाळेत. टीसीएस मध्ये काम करते बाई ते, आणि टीसीएस मध्ये पोटाचा पगार सांगू 30, 35, 40 हजार रुपये. या सो आणि आपण कमवतो किती रे? आपण 22 हजार कमवतो. आपण हार्डली डिझायनर आहे. बाकी कुछ भी नहीं, वो भी 1.5 साल का एक्सपिरियन्स, और भी कुछ भी नाही. तर मग काय मग सीसीडी मध्ये गेलो. मग इथे तिने एक्सप्रेसो ऑर्डर केला. एक्सप्रेसो मी नाव ऐकलं होतं, आणि बट मला माहित नव्हतं की एक्सप्रेसो म्हणजे कॉफी होते बा. आणि ती म्हणे व्हॉट यू हॅव, म्हणजे इंग्लिश मध्ये. अरे मागे चूत. म्हणलं मी जेव्हा तिने इंग्लिश मध्ये कन्व्हर्सेशन स्टार्ट केला, माझी अवकात तेव्हाच डाऊन झाली. अरे मेरे बाप, ये तो बहुत अंग्रेजी वाली है डूड, ये तो अंग्रेजी में बात करे. तो वेटर आला आणि ती म्हणाली आय वुड लाईक टू हॅव अ लाटे अँड एक्सप्रेसो with ice cream slice and something, and what do you have, what do you want. मी तिच्याकडे पाहिलं, ती एवढी फ्लुएंटली इंग्लिश बोलली ना की बहुत जबरदस्त, इतकी जबरदस्त इंग्लिश बोलली ना की मी तिच्या तोंडाकडेच पाहत राहिलो. बहुतच जबरदस्त इंग्लिश बोलली ती. आणि मग काय झालं की एवढी इंग्लिश ऐकल्यावर का मी माझी अवकातीवर एकदम हे आलो का, साला ये लडकी तो बहुत, म्हणजे कसं आपण कसं आहे की कोणता पर्सन इंग्लिश मध्ये बोलत आहे ना, तर त्याचे नाही का 2 ऑब्झर्वेशन किंवा 2 पॉसिबल रिझल्ट असतात. प्रोबॅबिलिटी, फर्स्ट ऑफ ऑल की जो इंग्लिश बोलत आहे तो अति अमीर आहे, या म्हणजे खूप अमीर आहे तो व्यक्ती. आणि त्याच्यानंतर तो त्याचा स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बहुतच जबरदस्त आहे, या. आणि मग त्याच्यापाशी कार आहे, गाडी आहे, लवडा आहे, लसूण आहे, सब कुछ आहे उसके पास. यस. आणि तिच्यापाशी आयफोन पण आहे, सगळं. मी खूप विचार करून टाकले. तिने एवढंच इंग्लिश मध्ये म्हणलं अरे मेरे बाप, ये तो बहुत बडी चीज आहे. नाही 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 नाही, औकात औकात औकात. मग मी त्या वेटरकडे पाहिलं, म्हणजे व्हॉट यू वॉन्ट. मग ती म्हणाला की ओके व्हॉट यू वॉन्ट. मी मेनू कार्ड पाहिलं, त्या मेनू कार्ड मध्ये नाही का 150च्या खाली कुछ भी नाही था. 150च्या खाली काहीच नव्हतं. माझं 70 रुपये फुल थाली जेवण होते. मला काही थंड खायचं असतं, 35 रुपयाची एक आईस्क्रीम, ते कॉर्नेटो वगैरे ते आवडते. ओके. आणि वाटलं असतं लागेच तर ते आपण चायनीज हाक्का नूडल्स किंवा ते मंचुरियन राईस, ते 35 रुपये किंवा 40 रुपये. आपण कधी एकदम 150 रुपयाचं कधीच काय खाल्लं नाही, कधीच नाही खाल्लं. आणि कधी माहिती नाही का 150 रुपयात अजून का भेटते बा. तर मग पैशाचा काही प्रॉब्लेम नव्हता ना, पैसा होता आपल्यापाशी, बट आपल्याला तेवढी सवय नाही ना खर्च करण्याची. आपण कसं अवकातीत राहतो वगैरे, आपल्याला माहित नाही ना आपली लायकी काय. सो या मग 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 मी त्या वेटरकडे पाहिलं. वेटरला समजलं की हा भाऊ हा खूप गलिच्छ. त्यानं पाहिल्यावरच ओळखलं की हे पोट्टी बहुत जबर, म्हणजे कसं ते पोरगी दिसायला खूप जोरदार, फुल गोरी चिट्टी वगैरे, आणि दिसायला सुंदर वगैरे, बहुत जबरदस्त. मी आपला सावळा सोळा माणूस, या त्या वेटरने मग तेव्हाच ओळखलं, आणि की हा भाऊ या एकदम हेच आहे, कुछ भी नाहीये. तो तिथे माझी पुन्हा एक प्रकारे कॉन्फिडन्स पुन्हा डाऊन झाला की साला अब क्या होगा यार ये. मग मी तिथे पाहिलं, तिथे 153 रुपयाचं हे होतं, कॉफी, स्पेशल कॉफी. हे देऊन दे भाऊ स्पेशल, म्हणजे मी त्याला असं म्हटलं नाही, हे देऊन दे भाऊ स्पेशल कॉफी. म्हणलं की मी एक प्रकारे स्टँडर्ड मेंटेन, सीसीडी मध्ये गेलो आपण, स्टँडर्ड मेंटेन. सो मी त्याला म्हणलं, असं बोर्ड दाखवलं, आणि स्पेशल कॉफी, ओके सर स्पेशल कॉफी विथ एक्स्ट्रा समथिंग लाईक दॅट. त्यांनी पुन्हा इंग्लिश, त्या मायची एवढा शिवाय देऊच्या. त्यांनी असं कळलं, व्हॉट यू वॉन्ट विथ एक्स्ट्रा सॉसेस ऑर समथिंग, यू नीड टू बी इम्प्रोवाइज युअर
कॉफी अँड वी विल मेक इट रिअली अमेझिंग विच कॅन इम्प्रूव्ह युअर डे. तिथं डे कुठं नाईट झाली कुठे इम्प्रूव्ह करते लवड्याच्या बाला म्हणलं, असं मनातल्या मनात म्हणलं मी. पण तो भाऊ वेटर एवढा इंग्लिश मध्ये बोलला ना, म्हणजे कसं समोरची पोरगी इंग्लिश बोलून राहिली, तो येणारा वेटर पण माझ्यासोबत इंग्लिश मध्ये बोलून राहिला. माझा कॉन्फिडन्स इतका डाऊन झाला की बॉस असं वाटलं, अरे रे रे रे, मारते लोक, हे लोक एक तर मला इंग्लिशच मारते असंच वाटलं. अरे मेरे बाप. मग काय मग ती म्हणे जस्ट टेक अ स्पेशल कॉफी. ओके, मग तो चालला निघून गेला. ओके, आणि मग ती म्हणे हाय. आता ती समोर बसून आहे, तिने ऑर्डर दिला हे दिलं, हॅलो या. आणि मग ती म्हणे की डू हॅव माय क्लोज. ओके, वेल मग कसं की मी नाही का एक प्रकारे माझी फाटली थोडीशी, बट नाही का मी स्वतःला एक प्रकारे असं म्हणलं जवळ म्हणलं इकडे. ती आली, हे बाय जे काही बोलायचं आहे माईच्या भाषेत म्हणलं. म्हणजे असं नाही बोललो, एकदम 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 स्टँडर्ड मेंटेन करावं लागते हा. म्हणजे मग मी काय केलं की मी तिचे जे कपडे आहे ना ते एका बॅग मध्ये भरले होते, हे तिला देऊन दिले या. आणि डिड यू वॉश इट. यू डोंट नीड टू वॉश. मग तिने असं म्हणलं इंग्लिश मध्ये, मला काही प्रॉपरली सांगत पण मराठीत मला कळलं. ती अशी म्हणे की तू धुवून टाकलं, कशाला धुवून टाकलं, काही धुवायची काही गरज नव्हती. ऍक्च्युली मी काही धुतलं वगैरे नाही, एक पाण्यातून टाकलं आणि पाय तारावर वाढवलं बस, दॅट्स इट. यस, बाकी काही आपण काही केलं नाही. इतना कुछ टाइम नाही अपने पास. तरी एक प्रकारे तिने असं म्हणलं तर मी असं हो पण नाही म्हणलं हा वगैरे. ओके, त्याच्यानंतर माझी इच्छाच नाही झाली का मी माझे बरमुडे किंवा माझं लोअर वगैरे मागू बा, पैजामा वगैरे मागू बा. मी मागू तर कसं मागू, इंग्लिश मध्ये मागू का, कारण ऑल दिस वाईल मी काहीच एकही शब्द नाही बोललो होतो. मी यस या म्हणजे एक इंटरव्ह्यू मध्ये कसं यस नो वगैरे म्हणतो, बिलकुल सेम या तिला आपण कुछ भी इंग्लिश मध्ये बोललो नाही. आणि मग काय मग मी एकदम शांत होता, मी तिला दिलं. आणि मग ती म्हणे धिस प्लेस इज रिअली नाईस. ती इंग्लिश मध्ये बोलून राहिली, मला काही समजून म्हणजे जस्ट लाईक असं वाटलं की त्यावेळेस आम्ही जो एन्जॉयमेंट केला ती मुलगी वेगळीच होती आणि ही मुलगी एकदम वेगळी. हा ठीक आहे, चेहऱ्याला दिसायला एकदम सारखी आहे, बट आय डोंट नो, एक प्रकारे वेगळीच वागून राहिली होती, इंग्लिश मध्ये बोलून राहिली वगैरे वगैरे. आता जस्ट लाईक तिची असं म्हणा मायची लँग्वेज म्हणा इंग्लिश मध्ये वगैरे. सो त्यावेळेस ते असतात म्हणा, म्हणजे शिवा देतो तर आपण ते मायच्या शिवा देतो आणि ते आपल्याच मायच्या भाषेबद्दल देतो. सो आणि कसं आहे की लोकांसमोर प्रिटेंड करण्यासाठी तर आपण इंग्लिश बोलतो, असं चला बा असं होत असेल. सो मग ती म्हणे की तुला नाही पाहिजे म्हणे तुझे कपडे वगैरे. आता हे तिने मराठीत बोलला. आता मग म्हणलं चलो आता आपण बोलू शकतो. हो म्हणलं ते पण तुझे कपडे. ती म्हणे मी मस्त तुझे कपडे धुवून टाकले म्हणे आणि मस्त साफ वगैरे केले म्हणे, तुला असं काही प्रॉब्लेम नाही म्हणे, जस्ट कम्प्लिटली जर्म प्रूफ अँड एव्हरीथिंग प्रूफ म्हणे. या मी पण काही तुझे ओके थँक्यू थँक्स, बट मी तुझे कपडे धुतले नाही म्हणलं, कारण मला कपडे धुता नाही आहेत. आणि अनदर थिंग इज दॅट की मी जस्ट कपडे घेतले, मुले केले आणि त्याच्यात तारावर टाकले, वाळले, बॅगीत कुचकले आणि इथे आणले. यस. हो म्हणे तू धुतले नाही म्हणे. आता मला धुता नाही तर मी नाही धुतले म्हणलं. तर तुला कपडे का नाही, मग स्वतःचे कपडे का धुतो म्हणलं, मी घरी जातो म्हणलं. तू कपडे धुवासाठी घरी जाते. हा तर मी प्रत्येक हप्त्याला घरी जातो तेव्हा मी धुवून टाकतो म्हणलं माझे कपडे, लावली मशीन धुवून टाकतो म्हणलं. मग तुला कपडे नाही धुता येत म्हणलं. आता त्यात काय एवढं स्पेशल आहे एकदम, म्हणजे जस्ट लाईक तुला वाचता नाही येत का, एकदम एक प्रकारे असं नाही धुता येत नाही धुता येत त्यात काय हे. आता मी कधी लहानपणी म्हणून कधी कपडे धुतले नाही. लहानपणी आई होती, आईने धुतले वगैरे वगैरे, आणि त्याच्यानं मोठा झालं होतं मशीन होती, मशीन धुवून टाकले. मग काय झालं मग काय नाही, मग ते कॉफी आली, स्पेशल कॉफी होती मात्र जबरदस्त.
₹53 कॉफी होती. कप पण मस्त जबरदस्त होता रे. मस्त एकदम तो रेड कलरचा आणि त्याच्यावर एक व्हाईट कलरच्या लोगो मध्ये लिहून होतं CCD कॅफे कॉफी डे विथ तो त्याचा लोगो होता मात्र जबरदस्त. मला आवडला तो. मग त्याच्यानंतर काय झालं, अं, त्याच्यानंतर मी फारसं इमॅजिन नाही केली यार. इथपर्यंतच इमॅजिन केलं. सुट्टीमध्ये आतापर्यंत एवढंच राहू आपण. इथपर्यंतच ठेवू. वाढू. दिस इट दिस द एंड. थँक्यू.